विपक्ष के नेता अमरदास दानवे ने भाजपा और राज्य सरकार पर तीखा हमला बोला है। दानवे ने कहा है कि क्या हुआ तेरा वादा अभियान के तहत मराठवाड़ा में 8 दिन का आंदोलन शुरू किया गया है। इसका मकसद किसानों को दिए गए अधूरे वादों पर सरकार से जवाब मांगना है, चाहे वो कर्ज माफी हो, पीक बीमा हो या बहनों को 2100 रुपये की सहायता। शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून 8 दिवस 5 ते 12 जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन होतंय। या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला, बहिणींना 21 रुपये देण्याचा वादा केला, हमी भाव सोयाबीनला 6000च्या वर देण्याचा वादा केला, प्रत्यक्षात 5,500 पण आता घोषणा केली परवाच हमी भावाची। हे सगळ्याच बाबतीत आहे। तेलबियाच्या बाबतीत सरकारचं असं धोरण आहे। पीक विमा बंद केला गेलेला आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झूठे होते, खोटे होते। आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं। तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गाव स्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि 8 दिवसांमध्ये संपूर्ण मराठवाड्यातल्या गावोगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे। त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे। बाळासाहेब विट्स हॉटेलचं पुढे काय? विट्स हॉटेलमध्ये जे संबंधित अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चित पावलं सरकारला उचलावी लागतील। पूर्णपणे इनलिगल झालेलं आहे, करंट व्हॅल्युएशन काढलेलं नाही, राज्यस्तरावरच्या वर्तमानपत्रात जाहिराती दिलेली नाही, कंपनीत पार्टनर कोण आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे, ही कंपनी रजिस्टर आहे का हा दुसरा मुद्दा आहे, इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे, फायनान्शियल पोझिशनचा मुद्दा आहे आणि हे सगळं त्या अधिकाऱ्यांनी का केलं याची चौकशी होण्याची गरज आहे। नुसतं सिरसाटाने माघार घेण्यात त्याच्यात विषय संपलेला नाही आहे। म्हातारी मेल्याचं दुःखाने का सोसतोय, उद्या दुसरा अधिकारी असंच करेल ना, हीच प्रोसेस राबवेल ना, म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मंत्र्यांना पाहिजे ना, ते दोनच नाव आहेत कुटुंबियांचे। मंत्र्यावर बी करेल ते सरकार करेल, ते काम सरकारचं आहे, पण अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण राजकीय दबाव आणून दबावाखाली अधिकाऱ्यांना काम केलं आणि अशा पद्धतीनं एवढ्या क्लास 1 अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करण्याची गरज नाही।